बिलाल पण प्रश्न विचारत होता याला काय दिसलं त्या बंगल्याजवळ. 1.5 महिन्यानंतर आलाय. नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आपल्या घरी आता काम चालू झालेलं आहे. आता सगळं काम चालू झालंय. कसलं तर आपलं बाकी सगळं काम तर ओके झालंय. साफसफाईचं काम चालू झालेलं आहे. आणि ते बघा कामाला माणसं आलीत बघा, दाखवतो तुम्हाला. ते बघा तिकडे जेवायला बसलीत आता सध्या तरी. पण हे बघा इकडे खडी वगैरे सगळी साफ झालेली आहे. इथे वाटेवरती खडी होती पूर्ण, तर ती खडी वगैरे सगळी उचलून बाजूला टाकली आहे, तिकडे खाली टाकली आहे. तुम्हाला ती बघा दिसते तिथे माडात टाकली आहे आतमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही वाळू जी आहे ही वाळू पण आपल्याला इकडेच माडात कुठेतरी बाजूला साईडला चिरे वगैरे लावून खाली पत्रे वगैरे घालून टाकणार आहोत. हे सगळं साफसफाईचं काम सुरू झालेलं आहे. कारण गणपती आलाय दारात. आपल्याजवळ फक्त 5च दिवस आहेत. 5 दिवसात आपल्याला सगळं क्लिअर करायचं आणि पहिलं होतं तसं आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यामुळे हे सगळं काम आता फास्ट एकदम स्पीडमध्ये चाललेलं आहे, जोरात. तर आता आपण तर निघालोय आपल्या हॉटेलवरती आणि त्यांना सांगितलंय आपण काय काय काम करायचंय. ते खडी कुठे ऑलरेडी काकाने सांगून ठेवलं होतं, पण तरी पण आपण इन्स्ट्रक्शन्स दिले की बाबा खडीला बाजूला चिरे वगैरे लावून ठेव. मटेरियल कोणतेही असो, 5 रुपयाचं असो नाही तर 10 रुपयाचं, वेस्ट नाही गेलं पाहिजे यार. माझं म्हणणं एवढंच आहे की कोणतीही गोष्ट वेस्ट नाही गेली पाहिजे. तर त्यासाठी आपण त्यांना सांगून ठेवलंय चिरे वगैरे लावा. वाळू वगैरे सुद्धा एकदम बकेट बाय बकेट, एक बकेट जरी असेल वाळू तरी ती बाजूला करून ठेवा नीट. म्हणजे कसं आहे, गाडीच्या खाली येऊन ती वाळू वेस्ट आहे यार. तिथे वाळूचा काय उपयोग नाही. गाडीच्या खाली वाळू राहून काय फायदा आहे त्याचा, काही उपयोग नाही. म्हटलं जे काय असेल मटेरियल ते शिस्तीत बाजूला करून त्याला चिरे लावून ठेवा, कंपाऊंड टाईप करून त्याला. म्हणजे जे काय कुत्रे जाऊन किंवा खडी वगैरे खाली येता नाही, किंवा वाळू सुद्धा पावसाच्या पाण्याने खाली उतरून गेली नाही पाहिजे वाहून. ऑलरेडी भरपूर वाळू वाहून गेली, तुम्ही बघितलं आपल्या निष्काळजीपणामुळे. पण आता ठीक आहे, आता जर आपण आपलं एवढं लक्ष पाहिजे की आपण सगळं नीट करून घेतलं पाहिजे. ते त्यांना मी सांगितलंय आणि मध्ये पण मी फेरी मारून जाईन. बघूया आता काय कसं करतायत ते. जे की थोड्या वेळाने आता ते जेवायला बसलेत. 1-1.5 तासाने तोपर्यंत वाळू उचलून झाली की मी परत एकदा फेरी मारून जाईन आणि बघेन काय जर अजून राहिलं असेल तर. आणि बाकी हे लाकडं वगैरे तरी बघा, ही लाकडं वगैरे आहेत ती सगळी काय ते नेणार आहेत. कारण ते बांबू जे प्लॅस्टरला स्लॅबच्या टाइमला वापरतात ना, तर ते सगळे ते आता नेणार आहेत. एवढ्यात नाही, ते आज किंवा उद्या नेणार आहेत. अजून तिकडचे पाठचे जिन्याचे काढायचे आहेत ना बांबू, तर ते काढल्यानंतर सगळे एकदमच टेम्पोत भरून देणार. डबल भाडं नको म्हणून त्यांनी अजून नेले नाहीये तसं आहे. मग आता आपल्या गाड्या पण सेटिंग वगैरे सगळं आतमध्ये आपण ह्याच्यात शेडमध्ये वगैरे करून घेणार आहोत. कारण शेडमध्ये सगळं काय झालं म्हणजे खिळे वगैरे पडलेले आहेत ना ऑलरेडी, तर ते खिळे वगैरे सगळे साफ करून घेतले पाहिजे. ह्यांच्याचकडून घेणार. उद्याचा अजून एक दिवस मला वाटतं त्यांना यावं लागेल कामासाठी. तर ते खिळे वगैरे सगळे काढून घेतले पाहिजे. नंतर फळ्या वगैरे सगळ्या बाजूला होणार. त्यानंतर आपल्या गाड्या मस्तपैकी शेडमध्ये राहणार. कारण ऑलरेडी आता झालेत मला वाटतं किती माहितीये, 2 महिने ऑलमोस्ट झाले. 2 महिने झालेत आपली ट्रॅव्हलर, क्रुझर, पिकअप पावसात भिजतायत. गाडी जर पावसात भिजते ना तर ती लवकर गंजणार वगैरे, म्हणून त्यासाठी आपल्याला लवकर आता पाऊस तर संपत आला. पण ठीक आहे, आता ह्या वर्षी आता काय झालंच, आता काय विषयच नाही. पण ह्याच्या पुढचा तरी पाऊस आपण आता म्हणजे आता थोडे दिवस असेल जो पाऊस, तरी आपल्याला शेडमध्ये लावता आली पाहिजे गाडी. म्हणून आपण एवढी सगळी धावपळ करतोय. आता तर निघूया आपण आपल्या हॉटेलवर जायला. इनोवाच काढली आहे. कारण काय होतं, एडिटिंग करायचं असतं. माझं एडिटिंग होत नाही यार टाइमवरती. रात्री 3 वाजता झोपल्यानंतर काल मी रात्री बरोबर 2:15ला झोपलो. आणि 2:15ला झोपल्यानंतर सकाळी 10 शिवाय डोळे उघडत नाही यार. आणि जर उघडले जरी डोळे तरी मध्ये मध्ये तुटत झोप येऊन सुद्धा ना ती झोप पुरी होत नाही. त्यामुळे आम्ही काय आता एडिटिंग वगैरे सगळं आपल्याकडे पॉसिबल नाही होत. घरातल्या वगैरे कामांवरती पण लक्ष टाकून सगळं, भलेही कितीही कामगार असू दे घरात, पण ते घरातल्या कामांवर लक्ष टाकून होत नाही पूर्ण सगळं एडिटिंग किंवा बाकी सगळी कामं वगैरे. तर आता एडिटिंग आपण व्हिडिओचं चालू आहे. आता अपलोड एक व्हिडिओ करणार आहोत. त्यासाठी आपण म्हटलं काय हॉटेलवरच जाऊन करूया. पहिलं हॉटेलवर तरी पोहोचूया आधी म्हटलं. वाजलेत संध्याकाळचे 4, म्हणजे दुपार होऊन जस्ट गेली आहे. ती संध्याकाळची सुरुवात होते. आणि बघा वातावरण बघा एकदम असं ना संध्याकाळचे 6 वाजल्यासारखं झालेलं आहे पूर्णपणे. नक्की कळत नाही की पावसाच्या मनात काय आहे. ते यायचं आहे तर बाबा शिस्तीत ये, नाही यायचं आहे तर येऊ तरी नको. काळोख करून बसलाय पूर्ण. म्हणजे जर कोण बाहेर पडत असेल ना बिना म्हणजे टू व्हीलर वगैरे कोण बाहेर पडत असेल बिना रेनकोट किंवा त्याचं छत्रीच्या, तर तो तर बघूनच घाबरूनच बाहेर पडणार नाही. असं आपली गाडी तिकडे एकदम जबरदस्त दिसते बघा. आज ना मला मनात काय येते काय माहिती, माझ्याच गाडीला माझीच नजर लागणार असं होतंय. मगाचपासून मी 7 ते 8 वेळा हॉटेलच्या बाहेर जाऊन मी गाडी बघून आलोय. आई आपण आता बसून झालोय बोर. म्हटलं जाऊया घरी, फेरफटका मारून येऊया 5-10 मिनिटासाठी. मस्तपैकी जाऊन घरी बघून या काय करतायत ते. आणि खडी टाकायचं काम चालू होतं ना, म्हटलेलं आपण की मध्ये जाऊन येणार आहोत. काय कितपत काम केलं आणि नीट केलं की नाही, खडी लावून म्हणजे बाजूला दगड वगैरे लावून घेतले की नाही ते बघूया. आणि अजून काय काम राहिलं असेल तर ते पण सांगूया. वाजलेत बरोबर आता 4:30, म्हणून म्हटलं काय ते जायच्या आधी 6:30 पर्यंत जायच्या आधी सांगून आलं पाहिजे. नंतर ते काम करणार नाहीत, नाही तर परत एक्स्ट्रा 1 दिवस वाढणार. हे रोशन, होय ही माती का नाही उचलली? त्या अळ्यात आहे ती.
6 वाजताच 5 वाजताच वेळ संपला त्यांचा. लवकर पळाले. दिवसानंतर घर आणि खळ दोन्ही पण एकदम मोकळं दिसतंय. हे खळ धुवून काय फायदा नाही झाला, पण लाल लालच राहिलं सगळं. शॅम्पूने धुतलं पाहिजे होतं, नुसतं धुतलं नाही असंच. ती पण लादी खूप घाण झाली पायात. ही काकी ही लादी ही लादी ही खालची बघा, ही आहे ती. हे हिरवं मॅट टाकलंय ना, ती वाली लादी. आणि उद्या हे लाकडं बिकडं हे फळे नेणं नाही रे. काय रे? अरे स्लॅबचे फळ आमच्यासाठी ठेवले काय ते थंडीत मध्ये, थंडीत आग घालायला बरी आहे. तर यांनी काय वाळू उचलली नाही, तेवढीच आपली जेवढी उचलायची तेवढी उचलली. आता उद्याला, कारण लवकर पळाले साले. बरोबर 5लाच पळाले. यांचं टायमिंग असं आहे ना की सांगितलं नाही आम्हाला 6ला जाणार म्हणून, आणि 5ला पळाले. जर मी घरी असतो तर नक्की लक्ष ठेवून 6 वाजता त्यांना जायला लावलं असतं. तर हे पळाले 5 वाजताच. एक दिवसाचं एक्स्ट्रा काम वाढवलं आणि काय नाही. बिलाल भाई आपला आलाय बघा. किती महिने गेला बिलाल? 1.5 महिने गेला. दीड महिन्यानंतर आलाय. जमात मध्ये गेलेला. जमात मला पण काय माहिती नाही काय आहे ते, बिलाल सांगणार. क्या रहता है उधर? बोल. सीखना रहता है रे, ना कुरान वगैरह सूरे. तुम लोग को जो सीखना रहता है ना, वैसे कुछ सीखना वगैरह रहता है उसके अंदर. ना और कुछ नहीं. ओके. और किधर गया था तू? मीरज. ठीक है. और कितने लोग थे वहाँ पे? 11 लोग थे. इतने ही नहीं थे? मेरे को 100-150 रहते. नहीं थे, 11-12 लोग. इतने लोग क्या करेंगे जाके? तो जो पिछली बार दिल्ली में हुआ था वो कोरोना के टाइम पे, फिर उधर क्यों इतने लोग आए थे? वो ये मदरसा है. उसमें क्या अलग रहता है? दिल्ली में ना, वो दिल्ली मरकज है समझा बड़ा. हाँ. उसके अंदर बहुत रहते. काय म्हटलं तुका? डॉन म्हणता तुका काय? गाडी घातल्याने बघ, गाळ घातल्याने गाळ ऐकलात तुम्ही? गाळ घातल्यान बिमोणेकरांनो बघतात तर नक्की बघा गाडी घालता. बिलाल आता कोण आहे तुम्हाला सांगतो. बिलाल आपला लहानपणीचा मित्र. आपण इकडेच लहानपणापासून मोठे झालो हॉटेल जवळ, आणि याचं पण टायरचं दुकान आहे आपल्या बाजूला. त्यामुळे हा लहानपणीचा मित्र आहे आपल्या. 1.5 महिन्यानंतर आलाय. एवढा मी आहे हा. 1.5 महिन्यानंतर आला, पण सांगितलं पण नाही. तिकडे टायर खोलत होता आपल्या बाबांसोबत, आणि बाकी सगळे टायर बीर बाहेर काढून ठेवत होता. मी आल्यानंतर सांगितलं नाही. मी बघितलं तेव्हा त्याला हाक मारला तेव्हा. नाही तर एरवी फोनवर सांगणार काय, आलोय मी, ये लवकर. माझा फोन सांग आ रहा हूं मैं 1 महीने में आ रहा हूं, 10 दिन में आ रहा हूं. कौन? तेरे को देखा था मैंने. रिश्ता अब्बा थे ना साथ में. हाँ, तो अब्बा क्या तेरे को खाने वाले थे? मेरे को बोलता तो कर रहा था ना. एक तुम्हाला भारी माणूस दाखवतो. याचा काका हा बघा, हाजी भाई. तुम्हाला कुठे दिसला तर याला नक्की प्रश्न विचारा, बिलाल कुठे आहे म्हणून. नक्की विचारा याला, विचारायचं बिलाल कुठे आहे म्हणून, आणि तू कुठे चालला म्हणून विचारायचं. याचं नाव आहे हाजी. काय रे? त्याचा व्हिडिओ बघलो तो. ह्याच्यात मंचुरियन मध्ये हात बाहेर घालता आणि मंचुरियन काढतात ते असे डायरेक्ट असे करून. बिलाल पण प्रश्न विचारत होता याला काय दिसलं त्या बंगल्याजवळ. तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आमच्या गावात ना की विचारू नका. प्रत्येक माणसाला माहिती आहे की तिकडे काहीतरी याला दिसलं. कुठे ते सांगत नाही, पण तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आधीचा व्हिडिओ जाऊन आपले बघा 2-3, म्हणजे तुम्हाला कळेलच. तर भाई आज पूर्ण दिवस आपण हॉटेलवरती होतो. 5 मिनिट सुद्धा आपण घरात गेलो नाही ना, कुठे गेलो. हॉटेलवरतीच पूर्ण वेळ गेलेलो. 2 मिनिटासाठी घरी, पण लगेच आलो आपण. आणि आता आपण चाललोय रात्री बरोबर 2 वाजता. 2 वाजून 5 मिनिटं झालीत. नाही, बरोबर 2ला 1 मिनिट आहे बघा. 2ला 1 मिनिट आहे आणि आपण निघालोय आपल्या घराच्या दिशेने. हॉटेल बंद केलंय आणि मग निघालोय. गिरायकं होती त्यामुळे जास्त काही शूट पण केलं नाही, आणि थोडा मी माझ्या कामांमध्ये सुद्धा बिझी होतो यार. थोडं पेंडिंग काम वगैरे होतं, तर ते सगळं वगैरे, किंवा ब्लॉग सुद्धा पेंडिंग होते, ते सगळं एडिट वगैरे करेपर्यंत माझा पूर्ण वेळ त्याच्यातच गेला. त्यामुळे जास्त काही शूट वगैरे केलं नाही. पण आता आपण घरात जाऊन जेवणार आहोत, आणि जेवणासाठी मी जबरदस्त डिश आणली आहे माझ्या आवडीची, आणि कारगिल मधली सगळ्यात फेमस, मोस्ट ऑफ द फेमस. दिवसातनं जर सगळ्यात जास्त डिश जर कोणती चालत असेल तर कारगिल मधली ती आहे, जी मी तुम्हाला आता दाखवतो. तुम्हाला पण माहिती असणार, पण तरी पण मी तुम्हाला आपल्या फुल ब्लॉग मध्ये दाखवते. तुम्ही बघितलं असणार आपल्या मिनी ब्लॉग्स मध्ये. तर ती डिश कोणती आहे ती तुम्ही आता गेस करा तोपर्यंत, आणि कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी तुम्हाला डिश आतमध्ये नेऊन दाखवतो. पहिली आधी गाडी पार्क करून घेऊया आपण. तसं तर आपण गाडी खाली पण नेऊ शकलो असतो. बघा पूर्ण क्लिअर झालाय रस्ता आपला गाडी लावायचा. आतमध्ये शेडमध्ये सुद्धा आपण गाडी लावू शकलो असतो. एक गाडी आरामात राहिली असती शेडमध्ये, जास्त काय नव्हतं. पण मग म्हटलं काय ठीक आहे, चला यार मुद्दामून कशाला गाडी खाली नेऊया. जेव्हा पूर्ण क्लिअर होईल तेव्हा पूर्ण इकडे सगळी आपल्याला गाड्या लावायला भेटतील, तेव्हाच आपण डायरेक्ट गाडी खाली नेऊया. आता एक गाडी बाहेर राहणार, एक गाडी आत राहणार, त्यापेक्षा डायरेक्टच
जेव्हा क्लिअर पूर्ण होईल तेव्हा नेऊया म्हटलं. तर भाई हा आपण आणलाय आपला चीज नान. एकदम जबरदस्त. आणि हे आलं आपलं बटर चिकन. भारी. तर भाई काय बटर चिकनची टेस्ट लागते. जर चीज नान असेल तर त्याच्यासोबत तर एकच नंबर. बोटं चाटणं एवढं भारी. जबरदस्त. हा भाई फायनली असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.